नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत। आज आपण नवरात्री विशेष रेसिपी पाहत आहोत। त्यामध्ये आपण मस्त अशा फर्मेंट न करता अगदी जाळीदार अशा इडली बनवणार आहोत। अगदी पोटभरीचा नाश्ता आहे। यात आपल्याला जास्त काही भांडे भरायची गरज नाही। अगदी 10 ते 15 मिनिटात सहजच इडली तयार होते। तुम्ही बघू शकता अगदी झटपट छान फुललेली सुद्धा आहे आणि मस्त फर्मेंट न करता झटपट होणारी इडली आहे। अगदी पोट सुद्धा भरते। त्यासोबतच छान मस्त चटणी सुद्धा बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये एक मोठी वाटी वरई घेतली, त्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा घेतला। याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसर असलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी दही सुद्धा घ्यायचं। हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे दही आपल्याला व्यवस्थित एकजीव केल्यानंतर असंच ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं, म्हणजे पिठात दही छान असं मुरून जातं आणि पीठ सुद्धा फुलून येतं। त्यानंतर आपण आता झाकण ठेवणार आणि 10 मिनिट साईडला ठेवणार। तोपर्यंत आता चटणीची रेसिपी बघूया। त्यासाठी खोबरं घेतलं, जिरे, कोथिंबीर आणि मिरची घेतली, शेंगदाणे सुद्धा घेतले, ते मी दाखवायचे विसरून गेले। त्यानंतर याचं आपल्याला सगळं वाटण तयार करून घ्यायचं। पाणी टाकून याचं वाटण तयार करायचं। थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे खायला अगदी छान लागतं। यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर टाकून घ्यायची। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा दही असेल तर ती सुद्धा टाकून घ्यायची। आता आपण याचं जाडसर वाटण तयार केलं। शेंगदाणे टाकायचं विसरले, ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतले। बघू शकता अगदी छान अशी चटणी तयार झालेली आहे। जास्त बारीक सुद्धा दळायची नाही, थोडीशी जाड ठेवली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आता आपल्याला या चटणीला फोडणी द्यायची। त्यासाठी आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं। लाल मिरची आणि जिरं टाकून यामध्ये हे तेल टाकून घ्यायचं। झाली तर मग आता मस्त अशी इडलीसोबत खायला चटणीसुद्धा तयार आहे। अगदी टेस्टी लागते। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा। त्यानंतर आता आपलं पीठसुद्धा थोडंसं फुललेलं आहे। यामध्ये आता आपल्याला इडलीचं बॅटरला जेवढं पाणी लागतं तेवढं टाकून घ्यायचं आहे। साधारणतः अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर लगेचच एकजीव करायचं। मस्त छान असं आपलं इडलीचं बॅटर तयार करून घ्यायचं। मस्त असं थोडंसं घट्टच ठेवायचं, जास्त पातळ करायचं नाही। अशा पद्धतीने केलेलं अर्धा ग्लास पाणी बरोबर लागलं। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं, लगेचच फेटून घ्यायचं। जेवढं तुम्ही फेटणार तेवढंच इडली फुलणार। त्यानंतर अर्धा चमचा सोडा टाकला। यामध्ये तुम्ही इनो वापरला तरीसुद्धा चालेल। मी यामध्ये सोड्याचा वापर केलेला आहे। सोडा टाकल्यानंतर लगेचच थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि असं छान एकाच डायरेक्शनने कंटिन्यू फेटून घ्यायचं। बघू शकता पीठ छान फुलून गेलेलं आहे। अगदी परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण इडलीचं मोल्ड घेऊया। याला आपल्याला वरून तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडली खाली चिटकणार नाही। छान असं ब्रशने आपण तेल स्प्रेड करून घेतलं। यामध्ये आता चमच्याने आपल्याला बॅटर ओतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बॅटर ओतून घ्यायचं। ही इडली खायला तर टेस्टी होतीच, पण अगदी मऊसूत, जाळीदार, अगदी सॉफ्ट झालेली होती। सगळ्याच भांड्यामध्ये आपण छान असं बॅटर ओतून घेतलं। मोल्डमध्ये पाणी टाकून घेतलं। त्यावर आपल्याला वाफेवर 20 ते 25 मिनिटं आपल्याला इडली वाफवून घ्यायची आहे। छान असं झाकण वरून लावून घ्यायचं। 20 मिनिटं वाफवून घ्यायची। झाकण ठेवल्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला थोडासा लो ठेवायचा, जास्त हाय फ्लेमवर पण करायची नाही। बघू शकता मस्त इडली झटपट निघालेली आहे। अगदी खायला तर टेस्टीच होती, पण दिसायला सुद्धा छान दिसत होती। अगदी जाळीदार परफेक्ट अशी आपली उपवासाची वरईपासून बनवलेली इडली तयार आहे। नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासामध्ये आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवतो। भाकरी बनवतो, ठेचा बनवतो, भाजी बनवतो। त्यासोबतच आपण साबुदाणा खिचडी, वडेसुद्धा बनवतो। पण काय होतं ना मंडळी, यात आपलं थोडंफार पोट भरत नाही, पण ही इडली जर तुम्ही 3 सुद्धा खाल्ली तरीसुद्धा पोट भरते। बघू शकता मस्त टम्म अशी फुगलेली सुद्धा आहे। अगदी छान दिसते सुद्धा आहे। अगदी जाळीदार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही या नवरात्रीच्या उपवासामध्ये ही उपवासाची इडली नक्कीच ट्राय करू शकतात। अगदी पोटसुद्धा भरेल। जे उपवास करत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील। मुलंसुद्धा खूपच आवडीने खातील। लहाने काय मोठ्यांनासुद्धा ही इडली खूपच आवडेल। त्यामुळे तुम्ही उपवासामध्ये हा इडलीचा प्रकार एकदा नक्कीच ट्राय करू शकता। एकदा तुम्ही ही इडली नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल।